हिकअप्स, उचकी लागणे यावर काय उपाय? उचकी लागणे हे एक रिफ्लेक्स आर्कचे चक्र असते, ते तोडणे महत्वाचे असते. त्यासाठी उपाय नंबर 1, रक्तामधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण थोडेसे वाढवणे. त्यामुळे काय होतं, ब्रेन डायफ्रॅगमला ऑर्डर देते रिलॅक्स होण्याची. डायफ्रॅगम रिलॅक्स झाला की उचकीचे चक्र थांबते. आता रक्तामधील कार्बन डायऑक्साईड कसा वाढवायचा? त्यासाठी 10 श्वास रोखून धरायचा, त्यामुळे फुफ्फुसामधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. किंवा मग कागदी पिशवीमध्ये आपण श्वास घ्यावा, त्यामुळे काय होतं की आपण तोंडावाटे सोडलेला कार्बन डायऑक्साईड त्या पिशवीमध्ये जमा होतो आणि परत तोच आपण श्वास घेतो. यामध्ये पण आपल्या रक्तातला थोडाफार कार्बन डायऑक्साईड वाढू शकतो. नंबर 2 काय, आपले गुडघे असे एकदम वाकून छातीपर्यंत लावायचे. त्यामुळे काय होतं, आपला जो मध्यपटल आहे डायफ्रॅगम, त्याला थोडासा हलकासा दाब पडतो आणि त्यामुळे उचकीचे चक्र ब्रेक होऊ शकते. नंबर 3, वेगस नर्वला एक्साइट करून डायफ्रॅगमचा स्पाझम रिलॅक्स करता येतो. त्या वेगसला एक्साइट जर करायचं असेल तर एकाच श्वासामध्ये गटागटा पाणी प्या किंवा थोडे थोडे थंड पाणी प्या. त्यामुळे काय होतं, गिळण्याच्या प्रक्रियेमुळे वेगस नर्व ऍक्टिव्ह होते आणि एकदा वेगस नर्व ऍक्टिव्ह झाली की डायफ्रॅगमचा स्पाझम रिसेट करता येतो. नंबर 4, उचकीचे चक्र तोडण्यासाठी ब्रेनचे लक्ष विचलित केले पाहिजे. त्यासाठी एकदम स्ट्रॉंग गोड पदार्थ खा. गोडच्या स्ट्रॉंग रिस्पॉन्समुळे मेंदूचे चक्र विचलित होऊ शकते. किंवा लिंबू और स्ट्रॉंग आंबट चवीच्या झटक्याने उचकीचे चक्र मोडू शकते. थोडा वेळ दोन्ही हातांनी कान बंद करावे किंवा कानाच्या पाठीमागे थोडासा हलकासा दाब द्यावा, त्यामुळे पण उचकीचे चक्र तुटू शकते. नंबर 6, आपलं माइंड कॉन्सन्ट्रेशन वेगळ्या कामात गुंतवा. नंबर 7, जीभ शक्य तितकी बाहेर काढा. त्यामुळे काय होतं, घशातील स्नायू ताणले जातात आणि त्यामुळे श्वसन नलिकेमधला स्पाझम रिलॅक्स होतो. यासोबत जर पोटामध्ये आपल्या गॅसेस, ऍसिडिटी वगैरे असेल तर ते फॅक्टर पण आपल्या उचकीला कारणीभूत असतात. पहिले ते फॅक्टर रिलॅक्स करावे. जर उचकी दीर्घ वेळ 24 तासांपेक्षा जास्त सतत असेल तर आपण वेळ न वाया घालता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काही औषधे पण आहेत. औषधांचा पण खूप सारा चांगला इफेक्ट होतो आपली उचकी थांबण्यासाठी, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.